चला यावेळेला पण एकदा आपण मॅच कडे जातोय. बॅट्समनची नावं कळली नाहीत, प्लीज 12 खेळाडू येऊ दे या ठिकाणी. विराज विराज आणि फलंदाजी मार्गावरती विशाल आपण बघतोय. सिद्धू, विराज आणि इकडे विशाल. आपल्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स चौकार, डाऊन द ग्राउंड, सीमारेषेला तोडत फोडत वन बाउन्स चौकार. कबन डीजे या चौकाराचं सेलिब्रेशन. आपल्याला पुन्हा एकदा मॅच. हा मॅच महत्वाचा असणार आहे, कारण बघा आता भवितव्य अवलंबून असणार आहे. आपल्याला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलेला फटका आहे. एकदा पूर्ण, एका धावाने आता धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती आहेत. आपल्याला सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. बघा हा मॅच दुपारनंतरच्या मॅच जर पाहिल्या ना तर थोड्याशा संत गतीने चालले आहेत. एकूण 14 मॅचचं गणित आहे. आपल्याला वन बाउन्स, पुन्हा एकदा फाईन लेग, लॉंग लेग पट्ट्यामध्ये 4 धावा आणि या 4 धावाने आता धावसंख्या दोन पोहोचेल ती 11 धावा धावपलकावरती. पहिलं षटक संपलंय. 11 ही धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय. मला वाटतं 2 संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेले आपण पाहिलेत. अजून 2 संघ आपल्याला निवडायचे आहेत. ग्लोईंग फॅमिली आणि आरुष 11. ब्लोईंग फॅमिली आणि आरुष 11. बॉलर नेम बॉलरचं नाव बॉलर नेम अनिकेत. अनिकेतला आपण पाहतोय. 11 धावा धावपलकावरती आहेत.
ओहो जबरदस्त चेंडू आहे इथे. स्पायडरमॅन व्हायचं होतं. चेंडू सीमारेषे बाहेर आउट ऑफ द पार्क. स्लॉट मेडल वी गेन फायनली. आणि यावेळेला परतावं लागेल. फलंदाज बाद डकआउट मध्ये परतावं लागेल. थोडस जवळ जाऊन 82चं मोठं भला मोठं डोंगर पार पडायचं होतं. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिली इनिंग आहे. आता प्रेशर नसणार आहे. आणि अशा वेळेला या विशूची आणि विराटची जोडी कशा प्रकारे जमते ते बघायची आहे. आणि मिस फील्ड चेंडू सीमारेषे बाहेर. वन बाउन्स चौकार कमांड इथे. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. हा मॅच महत्वाचा असणार आहे कारण सेमीफायनलचे आहे. प्रवेशद्वार मोकळे करायचे आहेत आणि त्या दिशेने वाटचाल करायची आहे. 21 धावा आपण पाहिल्या. यानंतर अडकेने एक धाव वाढली जाईल. ती जाऊन पोचेल आता 22 धावा धावफलकावरती आपण बघतोय. हा चेंडू परत टाकावा लागणार आहे. वाईट चेंडू आहे. अबाध धाव 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय. चोवीस 24 रिव्हर्सिपचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न उगतोय. गोलंदाज मात्र आता इथे थोडीशी चतुर निघतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त होईल आणि धावसंख्या बघा 24. एक गडी बाद 24. एक बाद 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. 24 लॉस ऑफ 1 आफ्टर कम्प्लिशिंग सेकंड ओव्हर. 2 षटकं संपतील. वास्तू इंटेरियल आपण बघतोय आणि समोर अंश 11चा संघ आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. घड्याळमध्ये बघितलं तर 2 वाजून 55 मिनिटं झालेत. म्हणजेच 3. बघा घड्याळामध्ये 3 वाजत आलेत आणि 14 मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत. अजून 6 मॅच आपल्याला संपवायचे आहेत. 24 धावा. चला चला प्लीज प्लीज अजून 6 मॅच संपवायचे आहेत.
चला 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 14 मॅच. ओहो जबरदस्त आणि सुंदर जेल. आघाडी करत होताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकून झालाय. चला खूप महत्वाचा मॅच असणार आहे. 24. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम. प्रसाद. रोशन. रोशन. यावेळेला खोदून काढलेला चेंडू आहे. थोडासा हेलिकॉप्टर उडवायचा होता. मिसफिल्ड होते. सर्कलच्या बाहेर चेंडू आणि तोपर्यंत धोत बापरुडा. मिसफील्ड खराब थ्रो. क्या चल रहा है मैच में. एकूण डबा आता 27. 27. डबा धावपलकावरती आहेत. इथे मात्र बॅटची एज लागून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये थोडासा टप्पा पडला पण एकदा मात्र थांबू शकला नाही विकेट किपर. 28 डबा धावपलकावरती आपण बघतोय. 28. 28 डबा धावपलकावरती आहेत. 28. 28 डबा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि या वेळेला थोडासा जवळून जाणारा चेंडू आहे. थोडा आत असता तर विकेट, थोडा बाहेर असता तर वाईड. टप्पा पडला नाही बरोबर बघा. ऑफस्टिक सॉरी मिडल स्टिक आणि लेग स्टिकच्या थोडासा वरून चेंडू गेला. 28 धावा धावपलकावरती आहेत. बघूया ही धावसंख्या सुद्धा 39-40च्या पुढे पोचते का. हवेमध्ये चेंडू. हवेमध्ये चेंडू. पुन्हा तो क्षेत्ररक्षक. इथे मात्र मिसफील्ड. मगाशी चांगला झेल झाला होता. इकडे 2 धावा पूर्ण. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये चेंडू आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचली जातात ती 30 वर 30. 30 धावा धावपलकावरती आपण बघतोय. अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. 10च्या सरासरीने जाताना आपण बघतोय वास्तू इंटेरियलचा संघ. यावेळेला आउट ऑफ द पार्क एज बँक मॅक्झिमम कमांड डिझे षटकर आणि धावसंख्या 36. 10ची सरासरी 12 वर 36 धावा आपण धावपलकावरती बघतोय. 36. थँक्यू थँक्यू थँक्यू.
36 धावा धावफलकावरती आपण बघतोय. चला टाइमपास नकोय, टाइमपास नकोय. 36 धावा धावफलकावरती आपण बघतोय. चौथं शेवटचं षटक आपण यावेळेला बघतोय, हाणामारीचं षटक. तिसऱ्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये धावसंख्येला थोडासा वरचा ग्राफ मिळाला. 36 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. अजून 6 चेंडू. 36. बॉलर नेम ओमकार. चला इकडे वाईट आहे, इकडे वाईट आहे. व्ही आणि व्ही इकडे व्हीचा पॅटर्न आला, पण व्हीला व्ही जोडल्यावर डब्ल्यू होतो आणि तो डब्ल्यू तिकडून आला. 43 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आपण बघतोय. 43. 45. 45 धावा धावफलकावरती. 45. पुन्हा एकदा थर्डमॅन मधून जाणारा चेंडू. सत्तेचाळीस. 47. 47. धावा धावफलकावरती. ओहो, पुढे येऊन सरसावून चेंडू आउट ऑफ द पार्क. गोलांटी उडी मारून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी. चला डीजे. थँक्यू डीजे. 53 धावा. आता मात्र समाधानकारक धावसंख्या. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू. येस, पुन्हा टाकावा लागणार आहे. पंचही सांगतात हा चेंडू वाईट आहे. 54 धावा. अजून 2 चेंडू टाकावे लागणार आहेत. 54 म्हणजे 37-38 पर्यंत गाडी अडकते काय असं वाटलं होतं सुरुवातीला, पण मात्र आता धावसंख्या पुढे सरसावली आहे. पुन्हा वाईड. पुन्हा इनिंग वाढवण्याचं काम गोलंदाज करतोय. 55. 55. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओहो, जबरदस्त. 61. विश यू आता थांबणार नाही. विश यू ऑल द बेस्ट असं म्हणावं लागेल. कम ऑन डीजे.
थँक्यू थँक्यू. 61 धावा धावपलकावरती आहेत. बघा मगाची हा संघ 70 पर्यंत पोहोचला होता जेव्हा 82चा पाठलाग करायचा होता. आता 61 पूर्ण झाले आहेत. बघूया 70च्या जवळ जातोय का. आणि या वेळेला आता मात्र बाद इनिंग संपेल. 61 धावा पूर्ण होतील. 62 धावांचं आव्हान असणार आहे. आणि ज्या वेळेला 62 धावांचं आव्हान करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ मैदानावरती असेल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत विनेशचा आवाज. एक छोटंसं गाणं पुढच्या टॉसकडे जाणार आहोत आणि त्यानंतर पुनश्च एकदा ओव्हर टू मिस्टर विनेश साळवी. हॅलो डीजे थोडासा आवाज करा प्लीज. जाऊया आपण मागच्या दिशेने आपण पाहतोय. त्यातपूर्वी जर पाहिलं येणारे चेंडू असतील 24 स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला अर्थातच 62 धाबा बॅटिंग करत असताना कराव्या लागतील. पाहिल्या गेले तर 24 चेंडू 62 धावांचं समीकरण आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. जाऊया आपण बॅचच्या दिशेने. स्पीडअप करा. टीम मीटिंग जास्त करू नका. चला बॅटर चला तयार व्हायचंय. रंगलेत असताना आपल्याला पाहायला मिळतील प्रणय आणि बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवणाचे गुण बाकी असतील तर जेवून घ्यायचं आहे.
हॅलो, वैभव चिंदरकर कुठे असेल तर माहिती संपर्क साधा. वैभव चिंदरकर. चार बॉल 20 रन. हॅलो 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 हॅलो. चालू असणारा सामना वास्तू इंटेरियर आणि अंश इलेव्हन रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड इनिंग चालू आहे. एक ओव्हरीनंतर 20 रन्स आता पाहायला मिळतात स्कोअर बोर्डवर. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन कोण येतोय तो. बासष्ट रनांचं आव्हान केलंय ते वास्तू इंटेरियर संघानं. पाहूया 18 चेंडूमध्ये 42 रनांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅलो, डीजेला जरा लेवल द्या ना याची. हॅलो 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 हॅलो. डीजेला काका जरा लेवल द्या ना माईकच्या. हॅलो हॅलो हॅलो. बॉलर नेम बॉलर नेम बॉलर नेम सांगायचं प्लीज. रोशन. ओके, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो रोशन. पाहूया पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू इथे मात्र बॅटची मात्र कडाव घेतली होती आणि झेलचा मात्र प्रयत्न होता, परंतु यशस्वी रक्षकाकडून मात्र बॉल हातात मिळत नाहीये. पहिलाच निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोशनकडून. दुसरा चेंडू पाहूया. ओहो, उत्कृष्ट पटकवलेला चेंडू लेखरीच्या दिशेने. इथे मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. सोरटी धाव घेण्यात मात्र यश येत आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 रनांवर. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. स्ट्राईकवर आहे तो विशाल. पाहूया. हो हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची काढा लागून मात्र बॉल जातोय ऑफ साईडच्या रिजनला. 1 रनाची कमाई. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रनांवर. इथे मात्र 15 मध्ये 40 रनांची गरज आहे जिंकण्यासाठी. 62 रनांची मात्र इथं
जिंकायचं असेल तर गरज आहे. परंतु पाहूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू. ओहो, फटकेला चेंडू आभाळाला पप्पी देऊन जातोय. प्लेअर मात्र खाली येतोय. पाहूया आणि झेल बाद होतोय. इथे मात्र गडी गारद होतोय. झटका बसतोय तो राजूच्या रूपात. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला रोशनकडून आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये 2 रन खर्च करून एक मात्र यश आपल्या पदरी पाडून घेतला. आणि आता मात्र राजूची जागा घेण्यासाठी येतो तो अनिकेत. पाहूया आपल्या टीमला यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जातोय का ते, कारण जिंकायचं असेल तर फटकेबाजी मात्र करावी. पहिलाच फटका इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खाली येतोय. गचाळ क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल पाहायला मिळतोय आणि गुड रनिंग बिटवीन द इथे मात्र इंटरेस्ट अंपायर आणि इथे मात्र विकेट जातोय. आणि 2 रनाच्या प्रयत्नासाठी इथे लढत चालली होती, परंतु विकेट जाते. धावसंख्या झाली 23 रन. विशाल मात्र परततोय. चाल तर भोजन झाल्याच्या नंतर या. आणि पुढील होणारा सामना हा 3 षटकांचा खेळवण्यात येईल याची कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपता साळवी बॉयज वर्सेस संतकृपा सामना होईल. उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतो. आखूड टप्प्याचा चेंडू होता. साळवी बॉयज आणि संत कृपा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती घेते टॉससाठी लवकरात लवकर टॉस का बॉक्स या क्षेत्रामध्ये यायचं आहे. उर्वरित आपण धावसंख्या झाली आहे ती 23 रन्स. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 23 रन्स. 12 चेंडूमध्ये 39 रनांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. तिसरा षटक आय थिंक राज. बॉलर नेम राज ना. ओके ओके ठीक आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो तो राज. 12 चेंडू 39 रनांची गरज जिंकण्यासाठी 80 या संघाला. आणि स्ट्राईकवर येतो सत्या. पहिला चेंडू भरकटलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या रूपानं. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रनांवर. इथे मात्र बॅट्समननी थोडंसं प्रेशर घ्यायचं टाकून इथे बॉलर मात्र प्रेशर घेताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईटचा मारा करताना पाहायला मिळतोय आपल्याला. पाहूया. ओहो, फटकेला चेंडू लेग साईडच्या दिशेने बॉल जातोय. उत्कृष्ट थ्रो पाहायला मिळते आपल्याला.
एक रनाची कमाई. धावसंख्येमध्ये एक नेभर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रनांवर. राज मात्र उत्कृष्ट देहकाठीचा खेळाडू दिसतोय. उंचीचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा बॉल मात्र टाकतोय. बॅट्समनला थांबवण्याचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा एकदा पाहूया. हो, इथे मात्र यॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यश येत आहे. पुन्हा एकदा सत्या स्ट्राईकवर पाहूया. ओहो, इथे मात्र टॉप एज लागतंय. बॉल मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 रनांची कमाई. धावसंख्येमध्ये 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 रनांवर. 28 रनांवर. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळतंय राजच्या हातातून. 9 मध्ये 34 रनांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सत्या स्ट्राईकवर. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात इतर बॉल मात्र डॉट करतोय. हो, इथे मात्र बॅटचा आणि बॉलचा काहीच संबंध नाही. बॉल मात्र शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट षटक पाहायला मिळाल आपल्याला राजकडून. ओहो, इथे मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्रीच्या दिशेने आणि इथे मात्र षटकार मिळतोय. थँक्यू डीजे. सगळ्यांनी इकडे जर लक्ष द्या. यापुढील होणारा सामना साळवी बॉयज वर्सेस श्री 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. यापुढील होणारा सामना साळवी बॉयज वर्सेस श्री 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. धावसंख्या झाली ते 35 रन, 35 रन्स. 6 मध्ये 27 रनांची गरज जिंकण्यासाठी. अंश 11 संघाला जर जिंकायचं असेल तर 6 मध्ये 27 रनांचं आव्हान मात्र क्लिअर करावे लागेल. आणि ती ॲबिलिटीमध्ये म्हणजे आपल्याकडे सत्याकडे पाहायला मिळते, परंतु त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करतायत हे मात्र पाहणं गरजेचं आहे. बॉलर नेम प्लीज. सॉरी, पुन्हा एकदा. शेवटचं षटक अर्थात चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन देतो अजय. पाहूया 27 रन डिफेंड करायचे. सत्यासारखा हा बलाढ्य खेळाडू मात्र आपला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअरच्या दिशेने. इथे मात्र सत्याला बघून अजय मात्र थोडंसं भरकटलेला दिसतोय. पहिलाच वाईटचा मारा करतोय. धावसंख्येमध्ये एक निर्भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 रन्स. 26 रनांची गरज 6 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा अजय मात्र बॉलिंग मार्कवर. ओहो, पटकवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. बॉल मात्र ट्रॅव्हल करतोय. बाउंड्री लाईनच्या पार जातोय. सत्याच्या बॅटमध्ये होतोय खणखणीत चौकार. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते आपला 80-11चा संघ. टॉससाठी लवकरात लवकर यायचं.
इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला सत्याच्या बॅट मधून. समीकरण मात्र फारसं बदललं. ओहो, फटकेला चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने बॉल जातोय. उत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय तिथे बाउंड्री लाईन वर. आणि इथे मात्र सत्याची विकेट जाते. मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळाला आपल्याला, कारण ज्याच्याकडे ते अबिलिटी पोटेन्शियल होतं असा सत्या मात्र परत एकदा आता मात्र समीकर 4 चेंडू मध्ये 22 रनांची गरज जिंकण्यासाठी 80 संघाला. इथे मात्र मोठा धक्का पाहायला मिळेल आपल्याला 80 संघासाठी, कारण सत्यासारखा हा आता मात्र कुठे बॅटला चांगले बॉल येत होते, चांगले कनेक्शन होत होते आणि त्याची मात्र उत्कृष्ट झेल घेऊन मात्र इथे विकेट मात्र टाकली. आणि आता मात्र सत्याची जागा घेण्यासाठी आलाय तो निमेश, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पाहूया पुन्हा एकदा अजय बॉलिंग मार्कवर. ओ, पटकनला चेंडू लेग साईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि इथे मात्र गुड रनिंग पाहायला मिळते आपल्या खेळाडूकडून. इथे मात्र 2 चौट्या धाव घेण्यात मात्र यश येतोय. धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 रन्सवर 42 रन्स. इथे मात्र 3 चेंडू 20 रनांची गरज. इथे मात्र काहीतरी मिरॅकल पाहायला मिळेल का? वाईट चेंडू स्क्वेअर धावा. इथे मात्र अतिरिक्त धाव मिळते. रनआउटचा चान्स होता, परंतु इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला यशस्वी रक्षकाकडून. एक छोटी धाव मात्र घेण्यात यश येतंय. टोटल या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. आणि आता मात्र समीकरण स्पष्ट आहे. 3 चेंडूवर 3 षटकार आणि समीकरण स्पष्ट पाहायला मिळतोय. 3 चेंडूवर 3 षटकार, कारण 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. बलाढ्य असा हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वर. पाहूया बाउंड्री लेग साईडची बाउंड्री लाईन क्लिअर करतो काय ते. पहिला चेंडू भिरकावलाय आणि चौकार मिळतोय. सुरुवात धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा पाहूया. 2 चेंडू 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा. पटकला चेंडू लेग साईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. आणि तसं बघायला गेलं तर औपचारिकता आता या खेळामध्ये पाहायला मिळते, कारण 1 चेंडूवर 15 रनांची गरज. स्ट्राईक वर आहे तो निमेश. डॉट चेंडू. इथे मात्र मॅच समाप्त होते आणि वास्तू इंटेरियर संघ इथे विजयी होता. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यापुढील होणारा सामना साल्वी बॉयज वर्सेस श्री 11. हॅलो हॅलो हॅलो, चेक.